बोनस पॉइंट चमक चालू असलेला सामना गोमांधन क्रीडा मंडळ वनिवारुळा वर्सेस चमक क्रीडा मंडळ चमक वनिवारुळा या संघाचा चढाईपटू चढाई करताना वनिवारुळा ग्राउंडच्या आतमध्ये बसलेले प्रेक्षक आपल्याला सूचना आहे, आपण ग्राउंडच्या बाहेर बसा. जर आतमध्ये बसले असाल तर शांत बसा. संघाचा 7 नंबरची जर्सी घातलेला हा खेळाडू चढाई करतो तो चमक या संघावर. बघूया काय करतो तो आपल्या संघासाठी. उत्कृष्ट असं खेळाचं प्रदर्शन, गडीबाद करण्याचा प्रयत्न आणि आपल्या सुंदर खेळाचं कौशल्य या मैदानावर दाखवताना वनिवारुळा संघाचा 7 नंबरची जर्सी घातलेला हा खेळाडू आणि एक गडीबाद केला आहे. चमक या संघाच्या खेळाडूने सुद्धा उत्कृष्ट असं खेळाचं प्रदर्शन करत आणि बघूया पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. ऍक्शन पॉइंट भरला तर पॉइंट मायनस करण्यात येईल. खेळाडूंना सूचना की ऍक्शन पॉइंट जर आपण मारत असाल तर आपला पॉइंट मायनस करण्यात येईल. आउट 1 पॉइंट वरुळा.
सुरू असलेला सामना गोमाता क्रीडा मंडळ वनी वरोडा वर्सेस चमक क्रीडा मंडळ चमक. क्या बात है. चमक सुपर रेड. वरोडाचा खेळाडू उत्कृष्ट अशी त्याची चढाई. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय, किती गुणांचा यश घेतोय. चमकचा खेळाडू 11 नंबरची टी शर्ट घातलेला. पॉईंट घेण्याचा प्रयत्न. पुन्हा वरोडाचा खेळाडू. अतिशय शांत पद्धतीने सामने. कोणतीच रिक्स न घेता रेडर आपला साठी पॉईंट घेण्याचा कोणताच पॉईंट न घेता आपल्या मैदानात वापस. चमक बलराम शाळा व छत्रपती स्पोर्टिंग क्लब अंजनगाव द्वारा आयोजित कबड्डीचे एक दिवसीय दणदणीत सामने आपल्या या मैदानावर पार पडत आहेत. अतिशय मेहनत करून इथपर्यंत आलेले सगळे संघ खेळाडू जय अवधूत स्वामी क्रीडा मंडळ जोड जवळा अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती यांच्या वतीने कबड्डीचे स्थळ जोड जवळा तालुका अंजनगाव सुरजी. पुन्हा जय अवधूत स्वामी क्रीडा मंडळ जोड जवळा तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती कबड्डीचे दणदणीत सामने शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी 2025 वेळ दुपारी 4 वाजता. स्थळ जोड जवळा तालुका अंजनगाव सुरजी. 55 किलो आतील सामने आहेत. जय अवधूत स्वामी क्रीडा मंडळ जोड जवळा कबड्डीचे दणदणीत सामने शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी 2025 रोजी. स्थळ जोड जवळा तालुका अंजनगाव सुरजी. चालू सामन्यानंतर होणारा सामना सर्व सेमीफायनलचे सामने असतील 2 आणि त्यानंतर लगेच आपण फायनलचा सामना घेणार आहोत. वनी वरोडा चढाई करतोय चमकच्या कोर्टामध्ये. चमक आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये नव्हे तर विदर्भामध्ये सुद्धा नाव असलेलं एक गाव आहे आणि तिथले खेळाडू नुकताच चिंचोली वर्सेस केळवे हा सामना आपल्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्यामध्ये चिंचोली हा संघ त्या ठिकाणी विजयी ठरलेला आहे. त्या निश्चित असं समीकरण आपण अनेक वर्षापर्यंत पाहिलेलं होतं. केळवेच्या संघाने या ठिकाणी आणि सुंदर पकड करण्याचा प्रयत्न केला चमकच्या खेळाडूंनी, परंतु ती वनी वरोडाच्या संघाने या ठिकाणी मिळवलेला आहे. अतिशय खोलवर चढून या ठिकाणी चमक या संघाचा आऊट
मैदानाच्या बाहेर या संघाच्या खेळाडूंनी त्याला या ठिकाणी बाहेर घेता आला नाही. अतिशय वेगवान चढाई केली होती, परंतु या ठिकाणी गुण मात्र मिळवता आलेले नाहीत. पाहूयात चमकचा पुढचा खेळाडू की वनी वारुळ्याच्या संघावर चढाई करताना. क्वार्टर फायनलचा हा सामना, त्यानंतर लगेच सेमीफायनलचे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि सुंदर पकड या ठिकाणी केलेली आहे. त्या अत्यंत तगडी अशी चढाई करतोय वनी वारुळ्याच्या संघाचा खेळाडू. 7 नंबरचा टी शर्ट घातलेला खेळाडू बलराम व्यायामशाळा आणि छत्रपती स्पोर्टिंग क्लबच्या वतीने या ठिकाणी 55 किलो वजन गटातील हे कबड्डीचे दणदणीत सामने या ठिकाणी संपन्न होत आहेत. काल संध्याकाळपासून या अंजनगाव दर्यापूर या विविध तालुक्यातून आलेले खेळाडू त्यांनी आपल्या कबड्डीच्या खेळाचं कौशल्य याच मैदानावर दाखवलेलं आहे आणि विजयी आपला रथ अग्रेसर व्हावा या दृष्टीने त्यांनी सर्व प्रयत्नशील केले. 7 नंबर खेळाडू आणि 1 केली वेदांत आणि डायरेक्ट 4 नंबरचा खेळाडू चढाई करतोय चमकच्या संघावर. गडी बाद करण्याचा प्रयत्न, एक तर गडी बाद करा किंवा स्वतः आऊट. पाहूया या ठिकाणी कशा प्रकारचं यश या खेळाडूमध्ये. गडी बाद करण्याचा प्रयत्न आणि सुंदर पकड या ठिकाणी झालेली आहे. या ठिकाणी 1 गुण आपल्या खात्यात जमा केलेला आहे. पाहूया पुढच्या या चढाईमध्ये चमकचे खेळाडू काय चमक दाखवतात ते. तर विधान सात नंबरचा वनी वारुळ्याचा खेळाडू चढाई करतोय चमकच्या या कोर्टामध्ये. कुठल्याही प्रकारे अतिरिक्त जोखीम न घेता आपल्या संघाला जी विजयी आघाडी मिळालेली आहे ती कायम ठेवण्याच्या या प्रयत्नामध्ये वनी वारुळ्याचा संघ आणि यातीलच एक संघ आपल्याला सेमीफायनलमध्ये पाहायला मिळेल. वनी वारुळा वर्सेस चमक. सेमीफायनलमध्ये गेलेले 4 संघ आहेत, त्यापैकी 3 फरले आहेत आणि यापैकी 1 संघ आपल्याला सेमीफायनलमध्ये पाहायला मिळेल. 7 नंबर टी शर्ट घातलेला खेळाडू चढाई करतोय चमकच्या संघावर. चमकचे 6 खेळाडू, बोनस लाईन ऑन. आणि पाहूयात गुण कशा प्रकारे आपल्या खात्यात जमा करता येईल यासाठी हा खेळाडू काय प्रयत्न करतोय. तर शेवटची 3 मिनिट 5 मिनिट राहिले. ओके, आमच्या प्रवीण सरने 3 दाखवले. ओके, दुवा डायरेक्ट आहे का आणि या ठिकाणी पकड करण्याचा प्रयत्न मात्र 2 गडी बाद केलेले आहेत वनी वारुळा संघाचे. सुरू असलेला सामना वनी वारुळा वर्सेस चमक क्रीडा मंडळ चमक. उत्कृष्ट अशी पकड केलेली आहे चमकच्या खेळाडूंनी. यश सातपुते, आपण जिथे कुठे मंचाशी संपर्क साधा. क्या बात है, बघूया अंपायर किती. 15 शेवटचे 3 मिनिट. चालू सामन्याचे शेवटचे 3 मिनिटं. 14 गुण वनी वारुळा संघ आणि 15 गुण चमक संघ. चुरशीचा असा सामना, दोन्ही संघ थंडगार असे संघ. उत्कृष्ट असं खेळाचं प्रदर्शन दोन्ही संघाकडून आपला पाहायला मिळत आहे. सुधीर गोगोडे आपल्या मंडळातर्फे हार्दिक स्वागत आहे. कृपया करून आपण मंचावर आपल्या स्थान ग्रहण करावे ही मंडळातर्फे नम्र विनंती. सुधीर गोगोडे.
यश सातपुते मंडळाचे कार्यकर्ते यश सातपुते आपण जिथे कुठे असणार मंच उत्कृष्टाची पकड गेलेली आहे. यांचं मी बलराम यांच्या छत्रपती स्पोर्टिंग क्लबच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मंचकावर उपस्थित माननीय श्री सागरदादा पांढरे यांचं सुद्धा मी बलराम यांच्या व छत्रपती स्पोर्टिंग क्लबच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. स्टेज समोरील प्रेक्षकांना नम्र विनंती आहे. स्टेज समोरील प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की त्यांनी खाली बसून सामना करावा. नम्र विनंती आहे मंडळाला सहकार्य करावे. स्टेज समोरील जेवढे पण नागरिक इथे उभे आहेत दोन नंबरचा चमक संघाचा खेळाडू डोर डायरेक्ट बघूया गडी बाद करतोय की सेल्फ आउट होतोय. उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन गडी बाद करण्याचा प्रयत्न शनिवार या संघावर गडी बाद करण्याचा प्रयत्न आणि ट्रायला बघूया पंचांचा निर्णय आणि उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन बघूया एक गडी बाद करून आणि इथे सामना संपलेला आहे.